देशामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महागला। मुंबईसह अनेक शहरांमध्ये 19 किलोच्या सिलेंडरच्या किमती 3000च्या पुढे। हॉटेल, रेस्टॉरंट आणि खानावळींमधील जेवण महागण्याची शक्यता। गोरेगाव ड्रग्ज प्रकरणातील फरार असलेल्या मुख्य आरोपीला अटक। मुख्य आरोपी महेश चिमलानी उर्फ मार्को याला वनराई पोलिसांनी केली अटक। मार्को हा मोठा ड्रग्ज तस्कर असल्याची माहिती। या प्रकरणी अटक केलेला 12वा आरोपी। मुंबईतील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश। एनसीबीने 1745 कोटींचं 349 किलो कोकेन केलं जप्त। खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून कारवाईबाबत ट्विट। होंदो अशोक खरातला 9व्या गुन्ह्यामध्ये 4 मेपर्यंत पोलीस कोठडी। व्यावसायिक राजेंद्र जासूदनं दाखल केलेल्या फसवणूक आणि खंडणीच्या गुन्ह्यात खरातचा मुक्काम पुन्हा एसआयडी कोठडीमध्ये। अवतारी पूजा करण्याच्या नावाखाली 5 कोटींची फसवणूक। अमरावतीमध्ये लग्नपत्रिकेवर टिपू सुलतानचा प्रेरणास्थान असा उल्लेख। टिपू सुलतानसह पत्रिकेवर महाराजांचाही उल्लेख। लग्नपत्रिकेचा फोटो व्हायरल, नवा वाद पेटण्याची शक्यता। हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे। पत्रिका छापणाऱ्या कुटुंबाचं स्पष्टीकरण। जे लोक हिंदू मुस्लिम वाद पेटवत आहेत त्यांना ही पत्रिका उत्तर आहे। पत्रिकेमध्ये इतिहास मांडलाय। सगळेच महापुरुष प्रेरणास्थान आहेत असंही केलं स्पष्ट। इराणच्या विरोधात अमेरिकेचा नवा प्लॅन तयार। इराण अमेरिका युद्धाची तीव्रता अजून वाढण्याची शक्यता। इराणवर अमेरिका पुन्हा एकदा हल्ले करण्याचा अंदाज। बीड जिल्ह्यामध्ये 3 ते 4 दिवसांपासून डिझेलचा तुटवडा। पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा। डिझेल घेण्यासाठी पंपावर कॅन घेऊन नागरिकांची गर्दी। नागपुरातील संविधान चौकामध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन। रात्रीच 4 विदर्भवादी ताब्यात। 1 मे विदर्भवादी काळा दिवस म्हणून पाळणार। संविधान चौकामध्ये पोलीस बंदोबस्त। महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत राज्यामध्ये आजपासून जनगणना मोहीम। 1 ते 15 मे दरम्यान ऑनलाईन माहिती भरण्याची संधी। 2 टप्प्यामध्ये जनगणना मोहीम राबवली जाणार। केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईतल्या आपल्या संविधान निवासस्थानी डिजिटल जनगणना 2027 मोहिमेचं उद्घाटन केलं। त्यांनी स्वतःची माहिती स्वगणना पोर्टलवर नोंदवून या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला। विदर्भात 2 दिवस उष्णतेची लाट कायम, तर उद्यापासून 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता। वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीला येलो अलर्ट जारी। 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार। सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद। दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार। आजपासून ठाण्याच्या दादाजी कोंडदेव स्टेडियममध्ये रंगणार उपमुख्यमंत्री प्रीमियम लीग क्रिकेट सामने। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन। यावेळी एकनाथ शिंदेंनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। पायधुनीमध्ये कलिंगड खाल्ल्यानंतर 4घांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमध्ये मृतांचे अवयव हिरव्या रंगाचे पडल्याचे फॉरेन्सिक चाचणीमध्ये समोर। मृतांचा मेंदू, हृदय आणि आतड्या हिरव्या रंगाचे पडल्याची माहिती। डॉक्टरांकडून विषबाधेची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विरार ते डहाणू मार्गावर आजपासून 15 डब्यांची लोकल धावणार। लोकल सुरू होण्यापूर्वी हिंदी भाषेमध्ये बॅनर लावल्यानं नाराज। डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचा बॅनरवर आक्षेप, तर महाराष्ट्रामध्ये सेवा देताना मराठी भाषा सन्मान दाखवा, प्रवासी संघटनेची मागणी। शीव पनवेल मार्गावरील दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदाराला 1 कोटींचा दंड। कंत्राटदारासोबत सल्लागारावर सुद्धा होणार दंडात्मक कारवाई। संपूर्ण घटनेची उपायुक्तांमार्फत चौकशी होणार। आज महाराष्ट्र दिनाचा राज्यभरात उत्साह पाहायला मिळाला। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पत्र। नरेंद्र मोदी यांनी पत्रातून दिल्या शुभेच्छा। हे वर्ष महाराष्ट्रासाठी अत्यंत विशेष वर्ष आहे याची मला जाणीव आहे। आपलं सरकार राज्याच्या आर्थिक विकासाला बळकटी देण्यासाठी कोणती कसर सोडत नाही याचा मला आनंद। मोदींचा पत्रामध्ये उल्लेख। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा। महाराष्ट्र जगातील 30वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था। महाराष्ट्र देशाचं पॉवर हाऊस आणि ग्रोथ इंजिन। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे यांच्याकडून हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन। मुंबईतील हुतात्मा चौकामध्ये 107 हुतात्म्यांच्या स्मृतींना वंदन। आदित्य ठाकरे, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं हुतात्मा स्मारकाला अभिवादन। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण। मनसे नेते नितीन सरदेसाई यांची उपस्थिती। महाराष्ट्र दिनानिमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट। शेवंती, जरबेरा, झेंडू, गुलाब अशा फुलांचा वापर करून गाभाऱ्याला आकर्षक सजावट। मालेगावमध्ये कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ध्वजवंदन केलं। अप्पर जिल्हाधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्व शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती। कामगार दिनाच्या निमित्तानं कामगारांना साहित्य वाटप। जालन्यामध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडेंनी केलं ध्वजवंदन। खासदार कल्याण काळे, आमदार अर्जुन खोतकर आणि महापौर वंदना मगरे यांची उपस्थिती। यावेळेला पंकजा मुंडेंनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या।
महाराष्ट्र तमिळनाडूमधील किल्ले जिंजी इथे आपला मावळा गडसंवर्धन मोहीम 14व्या टप्प्यामध्ये शिवप्रेमींचा उत्साह. खासदार निलेश लंकेंच्या प्रयत्नातून गडसंवर्धन मोहीम राबवली जाते.